हाय, मी सोनाली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय स्टार माझावर सो कूल. आज आपण एका विलक्षण पॅशनेट कलाकाराला भेटणार आहोत. ते शिल्पकारही आहेत, चित्रकारही आहेत आणि रंग कसे पाण्यात किंवा कागदावर सहज एकमेकांमध्ये मिसळून जातात तसे ते माणसांमध्ये सहज मिसळून जातात. प्रमोद कांबळे. जे काही करायचं ते मी नगरमध्येच करीन अशी भीष्म प्रतिज्ञा करून प्रमोद कांबळेंनी मुंबई सोडली. कधी काळी 1 रुपया तासावर ते मुंबईच्या समर्थ आर्ट स्टुडिओमध्ये काम करायचे. आज शून्यातनं त्यांनी आपलं विश्व निर्माण केलंय आणि आजचं त्यांचं जीवन हे मुंबईपेक्षा कितीतरी जास्त पटीनं बिझी आहे. प्रमोद कांबळेंनी केलेली प्राण्यांची शिल्प माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम आझाद यांची वाहवा मिळवून गेली. आपली कला लोकाभिमुख करणाऱ्या आणि लोकांना आपल्या कलेचा आनंद देणाऱ्या प्रमोद कांबळेंचं स्वतःचं जीवन कायमच नाट्यपूर्ण राहिलेलं आहे. चला आज आपण त्यांना भेटूया. नमस्कार, स्वागत आहे. थँक्यू. स्वातंत्र्याला ज्यावेळेस 50 वर्ष पूर्ण झाली त्यावेळी असं वाटलं की आपण देशाचं प्रतिनिधित्व असेल असं काहीतरी करावं. मग असं ठरवलं की पेन्सिल ड्रॉइंग हा आवडता विषय माझा. फक्त पेन्सिलने केलेला आहे, कुठेही रबर वापरलेलं नाही आणि 500 चित्र आहे. 500 व्यक्ती सर्व क्षेत्रातल्या भारतातल्या. संगीत आहे, फ्रीडम फायटर, भारतरत्न आहे, सर्व क्षेत्रातल्या व्यक्ती आहेत. अशा 500 व्यक्तींचं मी 72 दिवस रात्र करून मी काढलेलं चित्र आहे. मी रोज काम करताना पूर्ण अंगाला ओळमच लावायचे, इतके डास होते आणि मग काम करू शकत होतो. पण मग हे तुम्ही माउंट कसं केलं? कारण आधी तुम्ही जमिनीवर चित्र काढली असतील ना? असं नाही केलेलं, हे डायरेक्ट भिंतीवरच काढलेलं. म्हणजे भिंत तशी तयार केली सुरुवातीला, स्पेशली माउंटेड भिंत तयार केली आणि वर स्कॅफोल्डिंग म्हणजे ती परास बांधतात. तुम्ही म्हणताय की ही जी आपल्याला भिंत दिसते संपूर्ण चित्रांची ही खरी आणि तुम्ही इथेच शिडी वगैरे लावून? शिडी नाही, अशी परास बांधली होती आणि वर चढून असं बांबूने वर चढून काम केलेलं. हो, लहानपणी आम्हाला आमच्या आई बाबा रागवायचे भिंतीवर चित्र काढू नका म्हणून. ते खरं आहे, पण भिंतीवर मी तर माझ्याकडे अनेक पालक येतात, मी त्यांना सांगतो की त्यांना भिंतीसमोर रंग ठेवा आणि काढू द्या. कारण तो खरा आविष्कार. लहान मुलांचा पहिल्यांदा जो आविष्कार आहे तो तोच आहे. त्याला जर मोबाईल नाही दिले तर काय निर्मिती करा. पेन्सिल चित्र नाही बघायला मिळत. तर वेगळ्या विषयात नगरमध्ये असं काहीतरी करावं की बाहेरून लोकांना आल्यावर बघायला काय आहे नगरमध्ये, टुरिस्ट येतात अनेकांचे. तर त्यासाठी हे केलंय. लाईफ साईज आफ्रिकन एलिमेंट आहे. अच्छा, आफ्रिकन आहे. आफ्रिकन त्यांचं एक वेगळे कान मोठे असतात, त्यांचं बॉडी स्ट्रक्चर एशियन एलिमेंट पेक्षा थोडंसं वेगळं असतं आणि अतिशय मजबूत. म्हणजे हे फायबर ग्लास मध्ये आहे, मजबूत आहे एकदम. चढून तू एकदम हो काहीच याला होत स्किन टेक्स्चर आहे. तो दिसत बारीक लाईन पण नाही असं आणि ते खूप लाईनचं याचं त्याचं स्पेशली असं फील घेतला ते जाणवलं पाहिजे हो असं. आणि तुम्हाला याच्यात याचे 98 पीसेस जोडून मग एक हत्ती तयार त्याच्यासाठी खूप म्हणजे त्याचा अॅनाटॉमिकल खूप पूर्ण आधी बॉडी स्ट्रक्चरचा अभ्यास केला. नगरला कलर सिटी अशी ओळख देण्याचा प्रमोद कांबळे यांचा प्रयत्न आहे. ते आम्हाला अशा ठिकाणी घेऊन गेले जिथे पूर्वी एक नाला होता. आता ती जागा जगप्रसिद्ध चित्रकारांच्या चित्रांनी सजली आहे. त्यानंतर आम्ही त्यांच्या गॅलरीमध्ये गेलो, ज्याच्या प्रवेशद्वाराशी अनेक प्राण्यांची शिल्प देखरेख करत होती. त्या ठिकाणी गॅलरी आहे, आर्ट गॅलरी केली, तिथे ऑफिस आहे. प्रमोद, ही तुमची गॅलरी? हो. आणि नगर मधल्या लोकांना काय वाटतं ही गॅलरी पाहून? सुरुवातीला खूपच लोकांना असा प्रश्न पडला होता की ही गॅलरी काय केली. आधी आता यायला लोक विचारायचे का आत काय बघायला आहे का. कारण आर्ट गॅलरी 8 वर्षापूर्वी मी नगरमध्ये गॅलरी केली, ज्यावेळी पुण्यात पण प्रायव्हेट गॅलरी नव्हती. आता ही गॅलरी बघून लोक आता
आता नगरमधनं खूप स्टुडंट्स आर्ट साईडला जायला लागले. म्हणजे मला बाहेरून सगळीकडनं कळतं की इथनं मुलं जातात तर स्कल्पचरला किंवा हे विषय माहित नव्हते. स्कल्पचर मॉडेलिंग काय. मी ज्यावेळेस स्कल्पचर मॉडेलिंग शिकायला होतो मुंबईला आणि नगरला आल्यावर मित्रांना भेटलो ते म्हणजे काय शिकतोय म्हटलं स्कल्पचर मॉडेलिंग. ते म्हणजे तू आरशात बघितलं का स्वतःला तू मॉडेलिंग काय करणार. तर असं होतं इतके बेसिक कल्पना होते. आणि याचं शिल्पकला चित्रकला एवढे वर्ष काय शिकायचं असतं असं होतं. तर तो बदल तो मला जो अपेक्षित होता नगरमध्ये येऊन घडवायचा होता की नगरमध्ये एक कलेचं विश्व निर्माण व्हावं. एक कलेच्या बाबतीत नगरची एक ओळख व्हावी त्याच्यासाठी हे केलं रसिकता वाढवण्यासाठी. आणि तेवढ्यासाठीच मी हे केलं. आणि लोक येतात बघतात आणि आता त्यांना समजायला लागले. पण इथे मला गंमत एक वाटली ही तुमची गॅलरी बघताना फार कमी कलाकार असे असतात जे स्वतःच पोर्ट्रेट लावायला घाबरत नाही. तर तुमचं एकच नाही तर खूप. मी सेल्फ पोर्ट्रेट मला खूप आवडतो. मी वेगळ्या मूड मधले माझे खूप सेल्फ पोर्ट्रेट आणि विशेष म्हणजे माझे त्याच्यातले मॅक्झिमम म्हणजे जो 6 सेल्फ पोर्ट्रेट माझे परदेशात गेले. म्हणजे परदेशातले लोक आर्टिस्ट सेल्फ पोर्ट्रेट खूप घेतात इथे घेत नाही. तर इथनं एक फॉरेनर चाललेले होते त्यांनी विकत घेतले आणि इथनं फॉरेनर्स बाहेरचे आले ते काही चालत ते म्हणाले काय काहीतरी वेगळं दिसतंय. आत आले भेटले मला ते म्हणे मला एक कला आम्ही तयारीत नाही आलो पण काहीतरी कलाकृती घेऊन जायचे तुमची. मग ते विचारायला लागल्यानंतर त्यांना म्हणलं तुम्ही जे आवडते ते मला वाटलं कुठली तरी इतर घेते. तर त्यांना माझे सेल्फ पोर्ट्रेट ठेवलेले होते कागदात ते आवडले. तर त्यांनी मला त्याची किंमत विचारल्यावर माझं सेल्फ पोर्ट्रेट कोणी विकत गेलं अशी कल्पना झाली. तर त्यांनी मी किंमतच नाही सांगितली पण त्यांनी मला $200 त्यावेळी दिले आणि नुसतं पेपरचं चित्र घेऊन गेला. आणि त्यांनी तिथून त्यांच्या घरात ते काय कुठल्या ठिकाणी लावले त्याचे फोटो मला पाठवले किंवा आम्ही सेल्फ आर्टिस्टचं सेल्फ पोर्ट्रेट काय असतं ते केलंय. पण मला तुमचा एक किस्सा फार गमतीचा वाटतो. तो म्हणजे एक आजी तुमच्याकडे त्यांच्या नातवाला घेऊन आल्या आणि त्यांना त्यांच्या मुलीचं चित्र काढून होतं. कसं काढलं तुम्ही त्या मुलीला न बघता. तुम्हाला आणि खूप आवडलं. आणि मला म्हणजे मी पोलिसांचं काम करायचं ना वर्णनांना आरोपी जे काही दरोडे वगैरे मी काहीही केलेलं नाहीये. तर मी समोर बसून चित्र काढणार आहे तिचं पण न बघितलेल्या व्यक्तींचं मी वर्णनानं चित्र काढायचं. तर ते काढत असताना त्याचं इतकी पब्लिसिटी झाली होती इथे की पूर्ण बाहेरून मला सारखे बोलायला यायचे की बाबा इकडे दरोडा झाला किंवा आय विटनेस आहेत. आणि त्याच्यातले 80% केस डिटेक्ट पकडले होते पोलिसांच्या. तर ते त्या बाईंना माहिती होतं आणि ते आले आणि ते म्हणजे सगळ्यात मेन मी म्हणलं मी कसं काढणार. तर ते म्हणे कडेवर एकदम एक वर्षाचं तानं बाळ होतं आणि ते म्हणे बाई त्याचीच मुलगी म्हणे अशीच दिसायची ती. असं त्याने सांगितलं. आणि मी त्या आईची म्हणजे तिच्या आईची चेहरेपट्टी आणि त्या बाळाच्या याच्या कॉम्बिनेशन मध्ये एक चित्र काढून दिलं आणि ती म्हणली अहो अशीच होती माझी मुलगी आणि ते स्केच काढून दिलं. तर असे काम करत असताना आणि व्यवसाय म्हणून करत असताना तर खूप अनुभव येतात.